एकटी संस्थेच्या वतीनं आज कोल्हापुरात मानसिक आरोग्य हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेला मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणारे जिल्ह्यातील 20हून अधिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। कोल्हापुरातील एकटी संस्थेतर्फे मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातील विविध संस्थांसाठी मानसिक आरोग्य हक्क परिषद 2026चं आयोजन करण्यात आलं होतं। मानसिक आजारग्रस्त व्यक्तींचे हक्क, त्यांच्या पुनर्वसनातील आव्हानं आणि विविध शासकीय यंत्रणा, त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशानं ही परिषद आयोजित करण्यात आली होती। कोल्हापूर मानसोपचार तज्ज्ञ संघाचे अध्यक्ष डॉक्टर निखिल चौगुले आणि राज्य निवारे समितीच्या सदस्या डॉक्टर प्रमिला जगर यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी अवनी आणि एकटी या संस्थांच्या कामांची माहिती देत परिषदेच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला। परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक यशोधन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवी बोडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मानसिक आरोग्य सेवा आणि हक्क कायदा 2017 अंतर्गत असलेल्या तरतुदी, नागरिकांचे अधिकार, त्याचबरोबर या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती दिली। यानंतर परिषदेत मानसिक आजारी व्यक्तींसाठी कार्य करताना संस्थांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, त्यावरील उपाययोजना, शासकीय यंत्रणांशी समन्वय आणि भविष्यातील कृती आराखडा यावर सखोल चर्चा करण्यात आली। समाजहिताच्या दृष्टीनं सर्व संबंधित यंत्रणा, तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांनी परस्पर समन्वयानं एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी एकटी संस्थेच्या खजाननीस डॉक्टर मंजुळा पिशवीकर, उपाध्यक्ष संजय पाटील, कोल्हापूर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व्यवस्थापक रोहित सोनुले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ॲडव्होकेट प्रमिला कांबळे, जिल्हा माहिती बालकल्याण संरक्षण अधिकारी अलोक अग्रहरी, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांच्यासह मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 20हून अधिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते।